कोरेगाव पार्कमधल्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं आणि पार्थ पवार सोबतच अजित पवार चांगलेच अडचणीमध्ये सापडले आणि यानंतर अर्थातच हा जमीन व्यवहार रद्द करण्याचा निर्णय अजित पवारांनी जाहीर केला। पण आता पार्थ पवारांना भराव्या लागणाऱ्या दंडावरनं जोरदार चर्चा सुरू आहे। व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांना 42 कोटींचा दंड भरावा लागेल अशी माहिती समोर आली। मात्र याविषयी आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महत्त्वाचं विधान केलंय। ही सरकारी जमीन आहे, त्यामुळे व्यवहार रद्द करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल आणि व्यवहारासंदर्भात जी नोटीस पाठवली गेली तीही तपासावी लागेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। त्यामुळे आता 42 कोटींच्या दंडापासून पार्थ पवारांना दिलासा मिळणार का हेही बघावं लागणार आहे। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतोय। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। आणि आज जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांनी आज पत्रकार परिषद घेतली, काही मोठे आरोप केले। सोबतच त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे। हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्या चौकशी होऊ शकेल। पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यातून बाहेर ठेवलं गेलं एफआयआर मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा।